रुपयाचं पारितोषिक दिविज 11 विजय स्टार संघाला देण्यात येत आहे. फायनल मध्ये प्रवेश केला त्यासाठी. धन्यवाद दोन्हीही मान्यवरांचे. धन्यवाद. सनी थांबायचं आहे नक्कीच, आपण चर्चा करणं गरजेचं आहे. सनी खूप चांगली मॅच होती. अगदी आम्हाला देखील हार्टबीट्स आमचे देखील वाढले होते या मॅच मध्ये. तुमची परिस्थिती काय होती मैदानात जेव्हा तुम्ही विकेट्स देखील गमवत होतात, तुम्ही मॅच मध्ये रन्स देखील करत होतात, काय स्ट्रॅटेजी होती, कसं खेळलात आणि या नवदूत खेळाडूंना जे इथे बघत असेल त्यांना तुझ्याकडे काय मेसेज असेल? म्हणजे मॅच कुठल्या पण मॅचला प्रेशर हँडल करता आलं पाहिजे. प्रेशर हँडल केल्यावर म्हणजे तुम्ही बॅटिंग करू शकता. लास्टपर्यंत खेळणं इम्पॉर्टंट होतं. विकेट टाकली असती तर थोडं मॅचचं चेंज झालं असतं काहीतरी, पण लास्टपर्यंत खेळणं इम्पॉर्टंट होतं. थँक्यू सो मच. फायनल साठी बेस्ट ऑफ लक तुला. थँक्यू सो मच सनी. जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. येस या भाऊ कुठे असेल? आपण या विजय स्टारचे कॅप्टन भाऊ या. आपण विजय स्टारचे कॅप्टन कुठे असेल भाऊ? आपण या आयोजकांशी संपर्क करा. नवनीतजी वजे साहेब यांच्याशी आपण संपर्क करा. अजून एक पारितोषिक विजय स्टार दिविज 11 विजय स्टार संघासाठी येत आहे. तारुजी शेट्टी साहेब यांच्याकडून जर आपण फायनलचं पारितोषिक मिळवलं तर डाऊनटाऊन मध्ये आपल्याला मेजवानी देखील असणार आहे, जर आपण फायनलचं पारितोषिक मिळवलं तर. आणि अजून एक गोष्ट, प्रथमेश पाटील म्हणजे संदर्भचे जे पतू आहेत ते चांगले क्रिकेटर, तेवढे चांगले व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून आपल्याला फायनल मध्ये प्रवेश केला त्याबद्दल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जे नवनीतचे वजे साहेब आपल्याला पाठवणार आहेत. Over to you, ओमकार. थँक्यू सो मच मनीष. माझा आवाज आपण नुकतंच ऐकला. बोलवत पुन्हा मैदानाकडे सामना सुरू आहे. सेकंड सेमी फायनल मैदानावरती रंगते. एका बाजूला आपण मंगल मूर्ती 11 त्यांच्या विरोधात संघ बघतोय श्रीशा प्राप्ती 11. सेकंड सेमी फायनल दुसरी उपांत्य फेरी आपल्या समोर रंगते. जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये विजय स्टार या संघासमोर फाईट करेल. सिंगल कंप्लीट केले. इथे लेग बायची धाव ऍड केली जाईल. धावफलकावरती आपण बघतोय धावफलक 2-3 धावा. दोन बॉल 3 धावा. धावफलकावरती पहिले 2 वाईट, नंतर डॉट, नंतर सिंगल. पॉवर प्ले सुरू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा मागच्या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी 20 धावा त्याने खर्च केल्या होत्या. स्वीशीट चांगला फटका. बॉल चालला सीमा पार. येतो हा चौकार. छान धावफलक 7 वरती. 3 बॉल 7 धावा. धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. षटक सुरू. पहिला पॉवर प्ले सचिन. समोर सिद्धू कलात्मक स्ट्रोक. फक्त ड्राईव्ह केल्या बॉलला. स्क्वेअर लेगला फिल्डर मिळाला एक धाव. 1-8. चार बॉल 8 वाईट बॉल येतो. अजून एकदा वाईट केली जाईल. 9 सलग आपण षटकामध्ये जर विचार केला तर तिसरा वाईट येतोय. एक षटक टाकण्यासाठी आतापर्यंत खूप चेंडूंचा वापर केला. इथे टॅप केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये फिल्डर मिळेल. सिंगल स्कोर जाईल पुढे. 10 वरती माझगल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा. धावफलकावरती बघतो आपण चेंडू झाले एकूण 5. शेवटचा बॉल कॉट बिहाइंड. अपील उचलून धरले. बिग विकेट. पहिली विकेट पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती सिद्धू मैदानाच्या बाहेर.
बोलवत पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये. गोलंदाजी ट्रॅकवरती आला गोलंदाज साई. एक गडी बाद झाला. नवीन फलंदाज आकाश नवसागडेला. महेश खेळतोय स्ट्राईकला. साईचं षटक सुरू होतोय. बॉल हवेत ना टिपलाय झेल संपलाय. महेशचा खेळ 10 वरती सलग 6. दुसरा धक्का. चला बोलत व्यासपीठावरती आपण घेऊया शुभ सन्मान. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित प्रणित दादा म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. कल्पेशजी सुरू स्पर्धेचे प्रमुख आयोजक ह्याचं कल्पेश आपल्या शुभ आपण प्रणित म्हात्रे त्यांचा शुभ सन्मान करूया. प्रणित काठे सॉरी माफ करा प्रणित दादा काठे यांचा आपण सन्मान करतो. आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन प्रणित काठे दादांचा शुभ सन्मान उर्फ पप्पा नावाने नक्कीच पेट नेम मायाची प्रेमाची उद्धार शाल स्पर्धेची आठवण एक मुमेंटो. त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान पार पाडतोय. प्रणितदादा काठे उर्फ पप्प्या या नावाने ओळख केल्यानंतर बोलूयात लगेच. तिसऱ्या पंचांची मात्र दाद केली. त्यानंतर बोलवत अजून एक सन्मान घेऊयात. समीर दादा म्हात्रे उर्फ बाळा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आपण करूयात. संदीप म्हात्रे बद्दल मी रिक्वेस्ट करतो की आपल्या शुभ स्थापन समीर दादा म्हात्रे उर्फ बाळा यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जाईल. स्पर्धेची आठवण मुमेंट मायाची प्रेमाची शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आमचा VIP डायरेक्टर स्वागत समीर दादा म्हात्रेचं. आणि नक्कीच मान्यवर आमच्या उपस्थित व्यासपीठावरती त्यांच्या हस्ते आम्हाला आपण बघतो स्पर्धेसाठी मालिकावीरची सायकल जे पुरस्कृत केले त्याचं आमचे मान्यवर पुनीत काठे उर्फ पप्पा आणि समीर म्हात्रे उर्फ बाल्या यांच्याकडनं आम्हाला ही सायकल पुरस्कृत केली गेली मालिकावीरसाठी. रिव्ह्यू चेक केला जातो. फलंदाज बाद आहे की नाही. हातावर लागलाय ना चला डिसिजन आपल्यापर्यंत येईल. सूरज म्हात्रे सरांकडनं डिसिजन येईल. 2 पंच आता संवाद साधतील. आउट आहे की नाही. एक्झॅक्टली बॉल बॅटला कनेक्ट झालाय की नाही. मेन पंच मात्र आता सूरज म्हात्रे. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. अजून एक विकेट. घनराजही आता डगआउटला.
2 बॉल 10 धावा. स्कोर बोर्ड थांबला 10 वरती. नवीन फलंदाज प्रथमेश एंटर झाला खेळपट्टीवरती. सेकंडला खेळतोय. पहिला बॉल फेस करेल. बॅट कट आवाज आलाय. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का सलगचा दुसरा साईच्या अकाउंट मध्ये. आता यानंतर असेल विकेट. हॅट्रिक बॉल प्रथमेश. विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेलं. टाळा झाल्यापर्यंत जोरदार सेकंड विकेट हॅट्रिक या स्पर्धेची नावावरती. साईच्या अगदी पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर गणराजही डगआउटला. त्यानंतर प्रथमेश आले. प्रथमेशही गेले. शून्यावरती 2 फलंदाज झाले आउट आणि विकेट हॅट्रिक संपादन केले गोलंदाज साईने. साईला कॅश प्राइज आलेले आहेत. नक्कीच आपण बघतो. रोख रक्कम 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी ओमकारजी मांढरे साहेबांकडून कॅश प्राइज आलाय. विकेट हॅट्रिक सेकंड विकेट हॅट्रिक. चाललाय बॉल बाहेर. झालाय सर्कल ओपन. फलंदाज होतोय बाद. सलगचा धक्का चौथा. सलग 4 विकेट. स्कोर बोर्ड थांबलाय फक्त आणि फक्त 10 धावा. मनीष आलाय मैदानावरती. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती येतोय. चार बॉल 4 विकेट. या स्पर्धेमध्ये पहिला असा गोलंदाज आणि डबल हॅट्रिक. 3 विकेट विकेट हॅट्रिकला असं म्हटलं जातं. त्यानंतर 4 विकेट सलग कोणता गोलंदाज घेतो तर तिला मात्र डबल हॅट्रिक म्हटलं जातं. जर 6 बॉल 6 विकेट घेतो तर तिला परफेक्ट गोलंदाज असं म्हटलं जातं. पण आता इथं मात्र 5व्या बॉलवरती येतो आज चौकार. क्रिकेटचा नियम आहे. विकेट हॅट्रिकला मात्र विकेट हॅट्रिक सलग 3 विकेट. स्कोरबोर्ड 14. त्यानंतर 4 विकेट घेतले तर डबल हॅट्रिक. 6 विकेट सलग घेतले तर परफेक्ट बॉलर असं नक्कीच म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये वैशिष्ट्य नेहमीच बघत आलं. 4 विकेट मध्ये डबल हॅट्रिक कंप्लीट केली गोलंदाज साईने. 5व्या बॉलवरती येतो चौकार. 4 ने दाखवलं 14 वरती शेवटचा बॉल. फटका इथं चांगला. फिल्डर आहे मिड विकेट मध्ये. मिळेल फक्त सिंगल. सगळं एक सूचना पोहोचवतोय. आपण लक्ष घ्यायचं. फक्त आता यानंतर स्कोर अपडेट केला जाईल. कॉमेंट्री बंद राहील. आयोजक सूचना करतायत. इथनं फक्त स्कोर विकेट आणि किती चेंडू झाले ते अपडेट केलं जाईल. कारण की जवळपास 10 वाजून गेलेत. 10:35 झालेले आहेत. सूचना येते. कॉल येतात की आपण फक्त इथनं स्कोर बोर्ड अपडेट करू. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं आमचं मान्यवर किशोर दादा सुर्वे यांचं जो शुभागमन झालंय. दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रिक्वेस्ट करतो दादांनी मी आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. याचं किशोरदा व्यासपीठावरती आयोजक सूचना करतात. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॉलर प्रणय.
मजा नाही रे. अरे तुम्हाला कॅमेरा समोर आहे ना, तिकडे कुठे कॅमेरा आहे? मी का बोललो ना, मॅच चालू करा. तुमचा पडदा इथं कुठे टाकला? हा पडदा चांगला होता, तो टाकलेला ना. तो काय कोणी पण नेहमी प्रत्येक बोला चौकार मारत नाही. चौका मारतो तेव्हा थोडा तर दिसला. लिहून दे, लिहून पेन दे ना, पेन दे. पेन होतं नाही. कोणाकडनं आलं ते लिहून शिस्तबद्ध ट्रॉफी कोणाकडनं आलं दोन्ही शिस्तबद्ध ट्रॉफी पण आली. स्कोरबोर्ड आपण बघतोय. कोण धावा 17 धावा. गडी बाजार एकूण 6. अर्ध्या गुंडाचा संघ डगआउटला. ओव्हर नंबर 3. प्रणय बॉलिंग टाकतोय, ट्रॅकवर सजवतोय पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने. थोडी शांतता आता बाळगावी लागते, कारण की वैशिष्ट्य नियम डोंबिवली नगरीमध्ये आपण स्पर्धा कव्हर करतोय. चारी बाजूने आपण सोसायटी बघतोय. काही नियम आहेत त्यांचं पाळनही केलं पाहिजे. त्यामुळे आपण थोडासा आवाजही कमी केला. क्षमा असावी सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडूंकडनं. सिंगल कंप्लीट आपण बघतोय. स्कोर बोर्ड वरती एकूण 19. या ओव्हरचा एक बॉल आणि अजून एक ओव्हर आहे. हो, चांगला बॉल होता पण लाईन खराब आहे. वाईट बॉल, वाईट येतोय. अवांतर दा वाईट केली जाईल. 20. प्रेम मातासाठी कॅश प्राइज आलाय. जर सलग 3 चौकार आले तर प्रणित दादा काठे उर्फ पप्पा यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये. पहिला तर आला अखेरच्या बॉल वरती. 4 ने दाखवला पुढे जायला कोलकावरती 24. 24 6 गड्यांचा मोबदल्यामध्ये 6 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. करत आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान किशोरदादा सुर्वे यांच्याकडनं आम्हाला बघतोय. स्वर्गीय राकेश सुर्वे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच आणि शिस्तबद्धतेची ट्रॉफी आली आहे. सो किशोरदादा सुर्वे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करतोय. मी उपस्थित रुपेशदा करंडे यांना रिक्वेस्ट करतो की यायचं रुपेशदा आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पार पाडूयात. रुपेशदा करंडे यायचं आपण हा सन्मान पार पाडतोय. किशोरजी सुर्वे दादांचा उर्फ बाबू या नावाने नक्कीच ओळख आहे त्यांची, ज्यांच्याकडनं आम्हाला मॅन ऑफ द मॅचला ट्रॉफीज प्लस शिस्तबद्ध संघाला एक ट्रॉफी आली. टॅप केलं इथं एक जाऊन मिळेल
1-25 हा सन्मान पार पाडला जातोय. मायाची प्रेमाची उद्धार शाल स्पर्धेची आठवण एक मोमेंटो. त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. चांगला फटका गॅप आहे. आलाय सलगचा दुसरा चौकार. प्रेमसाठी कॅश प्राइज. अजून एक चौकार 1000 रुपये. प्रणित काठे उर्फ पप्पा दादांकडनं नक्कीच कॅश प्राइज आलाय. रोख रक्कम 1000 रुपये. जर अजून एक चौकार आला प्रेमचा बॅट मधनं. नावा 29 मनोज. हो सोडून गेला. वेल लेफ्ट. अवांतर धाव 30. 2 बॉल 30. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. हो बॅटची कडा घेतली आणि रन आउट. फलंदाज होतोय बाद. बिग विकेट. मोठा मासा सापडलाय जाळ्याला. आकाश उर्फ अक्कू पळतोय. सांघिक यश मंगलमूर्ती 11 संघाच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज अभिजित. मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय प्रसाददादा पेडणेकर. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावरती याचा प्रसाददादा पेडणेकर आपले सहर्ष हार्दिक स्वागत. अभिजितच्या बॅटमध्ये 3 बॉल 3 चौकार आले तर रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज. टॅप केलाय रनआउट. अभिजित आला. अभिजित चाललाय. फलंदाज बाद. हजार रुपये वाचले बघा आयोजकांचे सुद्धा. चेंडू तर एकूण 4 बॉल झाले. धावाचा फरकावरती एकूण 30. 8 गडी बाद 30. टाकायला प्रेम. 2 बॉल बाकी आहेत. हो स्विचित करायचं होतं पण जाणं सांगितलं. व्हाईट बॉल आहे. अवंतरची धाव ऍड केली जाईल. धावफलकावरती 1 ने धावफलक पुढे जाईल. 31-31. एक मोठा फटका. एक चौकार अनिवार्य प्रेमचं बॅटमधनं. त्या चौकाराची वाट सर्वजण बघतायत. डगआउटही बघतोय कारण की स्ट्राईक त्याने कॉन्फिडेंटली घेतली. 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. समोर मनोज. हो सेपा डाऊन करायचा होता. मागे मात्र फटका सजवायचा होता. घडलं नाही. जमलं नाही. बॅटने छोटा संपर्क नाही. लेग बाय. अंपायर बॅटकडे की लेग बाय. लेग बायची धाव ऍड केली जाईल. त्या 1 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 32-32. शेवटचा बॉल असेल. आठ गडी बाद. एकूण 32 धावा. सागरा फलंदाज ऋषी. ओ फटका चांगला. चकमा दिला होता बॉलने. रनआउटची संधी पुन्हा आली. आता डेंजर एंडला प्रेम आणि आउट होतोय. 9वी विकेट. 33 वर डाव संपला. डावाला बळगाव लागला. एकूण 33. 4 ओव्हरचा खेळ संपन्न. 9 गडी बाद झाले.
134 सेमी फायनल आपल्या समोर रंगते. स्पर्धा आपण पुन्हा एन्जॉय करतोय. जयरागाई क्रिकेट संघ आयोजित जयरागाई क्रियास 11 चषक 2025 आयोजन वर्ष 4 या स्पर्धेचा आपण अनुभवतोय. सेकंड सेमी फायनल सुरू आहे. डाव थांबलाय. पहिल्या 33 वर आलेल्या सर्व मान्यवरांचा प्रेक्षकांचा खेळाडूंचा पुन्हा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. डोंबिवली नगरीमध्ये आज हे मॅच रंगते. मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पुन्हा एकदा या ऐकवात कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. आवाज डोंबिवलीचा मनीष बागले यांना. धन्यवाद ओमकार पाटील. थँक्यू सो मच मान फ्रॉम कोय. बघा आता आपण समालोचन देखील फक्त विकेट्स स्कोर सांगण्यासाठी वापर करणार आहोत, कारण वेळेची काही मर्यादा असते ती नक्कीच आपण थोडीशी ओलांडली आहे. तर राहणाऱ्या नागरिकांना देखील त्रास होऊ नये यासाठी आपण नक्कीच फक्त स्कोर सांगणार आहोत आणि पारितोषिक नक्कीच सांगणार आहोत. एक पारितोषिक जे साई याला मिळालंय, विकेट घेतल्या 3 त्यांनी आपल्या षटकामध्ये. ते 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या व्यासपीठावरती जमा आहे. साई मॅच झाल्यानंतर आपण देखील ते पारितोषिक घेऊन जायचंय. चला तर मग मॅचला होते सुरुवात. 24 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष. अक्कू गोलंदाजी मार्कवरती फेस करेल. पहिला चेंडू प्रणय उर्फ भाऊ आणि त्याची साथ देण्यासाठी साई येतोय. सलामीला आलेले हे दोन्ही सलामवीर. पहिला चेंडूवरती स्विचचा प्रयत्न केला होता. मनीष खोडाचं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमचं नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आहे. पंचांचा बोट आकाशाकडे आणि पहिला मोठा झटका इथे मंगलमूर्ती संघाला लागतोय. पहिला सांघिक यश देखील मिळतं इथे. प्रथम कदम यांच्याकडून पारितोषिक आले. बघा संपूर्ण संघासाठी हे पारितोषिक आले. मंगलमूर्ती संघासाठी जर कुठल्याही खेळाडूंनी चौकारांची हॅट्रिक वसूल केली तर 500 रुपयाचं पारितोषिक प्रथम कदम यांच्याकडून असणार आहे. त्यानंतर अजून एक सुस्वागत आपण करणार आहोत आदित्य वाडेकर यांचं. त्यांचं देखील सुस्वागतम. राजूनगर रिक्षा स्टँडचे सर्व यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका इथून फसतोय आणि साई देखील आता बाद होतोय. साई देखील बाद झालाय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 विकेटचा पतन इथे अकोने देखील केलाय. एक धावच्या स्वरूपाने मिळाली आणि त्यानंतर दुसरी विकेट आपल्या बळावरती मिळवली आहे. ही देखील खूप चांगली मॅच. श्रीशा प्राप्ती 11 डोंबिवली विपक्ष लढत करते मंगलमूर्ती. दोन्ही बलाढ्य संघ इथे लढत करतात. काय ते महाराजांची आहे का?
बघा धावा किती. चला चला मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. विनंती असेल अभिजित, चला मॅच चालू ठेवा. येस, मॅच ऑन ठेवा. मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, त्वरित मॅच ऑन करा. बघा एकही धाव धावफलकावरती झालेली नाही आणि 2 गडी इथे बाद झाल्यात मंगलमूर्ती संघाचे. दोन्ही सलामीला आलेले बॅटर्स इथे तंबूच्या परत आखूनही पाठवल्यात. आकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती, धावसंख्या कमी आहे, फाईट खूप चांगली करतोय. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, धावचीची इथे देखील शक्यता असणार आहे. हा देखील चेंडू नक्कीच यष्टांना लागलाय पण नॉट आउट असणार आहे आणि पहिली धाव इथे धावफलकावरती येत्या मंगलमूर्ती संघाची. श्री गणेश या संघाने नक्कीच केला एका धावेनी. समीकरण जास्ती मोठं नाहीये पण समीकरण वाटतंय तेवढा सोपं देखील इथे नाहीये. 20 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता असणार आहे. 20 चेंडू 33 धावा जिंकण्यासाठी. दोन्ही बलाढ्य टीम्स इथे फाईट करतात. मेगा सेमीफायनलची ही मॅच. मंगलमूर्ती विपक्ष श्रीशा प्राप्ती 11 डोंबिवली हा संघ हलक्या हाताने फ्लिक केला चेंडूला. सिद्धू असणार आहे, चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धूचं देखील झालंय का कॉर्नर वरती. महत्वाचं काय तर महत्वाचे हे पॉवर प्ले चेंडू असणार आहेत. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 to go. 2 धावा धावफलकावरती, 2 विकेट डाऊन. मंगलमूर्ती संघ थोडासा दडपणाखाली, थोडासा अडकलाय, जखडून ठेवलं. कोणी चांगली गोलंदाजी केली. महत्वाचं म्हणजे पॉवर प्लेचा षटक हे सुरू आहे. 2 खेळाडू 15 यार्ड सर्कलच्या बाहेर, काव कॉर्नर आणि कव्हर्स आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध. यावेळी बॉडीला टर्न केलं होतं, गिरकी खाल्ली आहे बॅटरनी. जणू काय घड्याच्या काट्यासारखी गरकन गिरकी खाल्ली आहे. डॉट बॉल नक्कीच येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जे हवं होतं ते नक्कीच मैदानात इथे घडतंय. श्रीशा प्राप्ती 11 संघाने नक्कीच आता पहिल्या षटकामध्ये अक्कूच्या बळावरती, अक्कूच्या गोलंदाजीच्या बळावरती करून दाखवलं. 2 धावा धावफलकावरती आणि 2 गडी बाद. चला जास्त वेळ घेऊ नका आपण. श्रीशा प्राप्ती 11 डोंबिवली संघ, विनंती असेल आपल्याला जास्त वेळेची अवधी आपण घेऊ नका. येस, आणि अजून एक नक्कीच सुस्वागतम आपण करणार आहोत आदित्य शेठ वाडेकर यांचं. राजूनगर रिक्षा स्टँडचे सर्व आहेत, त्यांचं देखील स्पर्धेमध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अठरा चेंडू आणि 32 वरती मॅच आली. जी मॅच 24 चेंडू आणि 34 वरती होती ती मॅच आता 18 चेंडू आणि 32 वरती आली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय मयुरेश. मयुरेश देखील एक अपकमिंग प्रॉमिसिंग यंगस्टर म्हणावं लागेल या खेळाडूला. ज्या खेळाडूंनी नक्कीच आपल्याला इम्प्रेस केला. गोलंदाजी असू देत, त्यानंतर बॅटिंग असू देत किंवा मग क्षेत्ररक्षण असू देत, या तिन्ही क्षेत्रामध्ये 3 डायमेन्शनल प्लेअर. साईनाज बॅटिंग करतोय. पहिला चेंडू फेस करेल, पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. महेश शिंदे आहेत तिथे आणि महेश शिंदे देखील जाणला जातो आपल्या गोलंदाजीसाठी, आपल्या बॅटिंगसाठी. बॅटिंगमध्ये नक्कीच लवकर बाद झालेत, लवकर आउट झालेत. क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी, एका धावेवरती रोखून ठेवलं. धावा येणं गरजेचं आहे. मंगलमूर्ती संघाचा विचार केला तर इथून थोडासा संयम बाळगणं त्यांना गरजेचं आहे. संयम ठेवा, एकेरी दुहेरी धावा घ्या. खराब चेंडूवरती चौकार नक्कीच घेतील. चांगल्या चेंडूला सन्मान द्या. चांगल्या चेंडूवरती देखील सिंगल डबल घेणं क्रिकेटची लाईफलाईन म्हटलं जातं, ती लाईफलाईन जिवंत ठेवणं गरजेचं आहे. मयुरेश सज्ज आहे. यावेळी पुढचा चेंडू अगदी यष्टांच्या जवळून निघून गेलाय, तरी देखील डाव्या यष्टीच्या बाहेरून म्हणजे लेग स्टंपच्या जवळून निघून गेला. पण पंच इथे व्हाईट बॉल घोषित करणार आहेत. 1 धाव अवांतर स्वरूपाची खात्यामध्ये ऍड. 4 धावा धाव फलकावरती 2 गडांच्या मोबदल्यात. चांगला फटका अनिकेतच्या बॅटमधून येतोय. थोडंसं फंबल मिसफिल्डिंग झाली आहे पण चौकार नक्कीच सेव्ह केला. चौकार इथे अडवलाय. 5 धावा धाव फलकावरती 2 विकेट डाऊन. मंगलमूर्ती संघ फाईट करणं गरजेचं आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे. मेगा फायनल मध्ये बघूयात लढत देतोय का.
विजय स्टार संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवणारा पहिला संघ, अगदी थाटामध्ये प्रवेश मिळवलाय, मोठ्या संघाला इथे पराभूत करून प्रवेश मिळवलाय. एनसीसी ठाकूरवाडीने देखील चांगली फाईट दिली. यावेळी अजून एक चेंडू अवांतर असणार आहे, अजून एक चेंडू व्हाईट बॉल अवांतर स्वरूपाची, म्हणजेच एक्स्ट्राची अजून एक धाव खात्यामध्ये ऍड होते. धावा झाल्यात 6 धाव फलकावरती, चेंडू शिल्लक आहेत 16 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात 28. 16 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत. 16 चेंडू 28 धावा जिंकण्यासाठी मयुरेश गोलंदाजी मार्कवरती, साईराज बॅटिंग करतोय. यावेळी चांगला ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. महेश आहे, चुकवणार नाहीये, चांगले क्षेत्ररक्षण केलंय. एकेका चेंडूवरती नक्कीच समीकरण बदलत आहे. आता इथून समीकरणाचा विचार केला तर 15 चेंडू 27 धावांचं समीकरण असणार, म्हणजे 7 धावा झाल्या धाव फलकावरती. 34चं लक्ष होतं, 7 धावा झाल्यात, 2 गडी बाद. यावेळी अनिकेतच्या वाटमधून खूप चांगला फटका, पण गणराजनी देखील चौकार अडवलाय, चौकार सेव्ह केलाय, सेव्ह केला इथे श्रीशा प्राप्ती 11 डोंबिवली या संघासाठी. चला ते श्वान आले, त्या श्वानाला नक्कीच मैदानाच्या बाहेर घ्या. व्हॉलेंटियर्स जे बसले तिथे सुमित आणि सौरभ, आपल्याला विनंती त्या श्वानाला बाहेर घ्या मैदानाच्या, व्यत्यय येता कामा नये. खूप चांगला चौकार अडवला. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नाखाली चेंडू अवांतर स्वरूपाने, अजून एक वाईट बॉल, अजून एक वाईट बॉल आलाय. एका बॅटनी धावा नक्कीच कमी येत आहेत, क्षेत्ररक्षण देखील चांगलं होत आहे. धावा झाल्यात 9 धाव फलकावरती, जिंकण्यासाठी समीकरण 14 चेंडू आणि 25 धावांचं आहे. 14 balls 25 to win. यावेळी अजून एक चांगला फटका, तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण झाला, तेवढी चांगली फेकी देखील होत्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. प्रथमेश तांबे आहेत का कॉर्नर, लॉंग ऑन रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेश तांबेकडून देखील झालंय. 1 धाव मिळणार आहे, 1 धावाच्या साहाय्याने धावफलक पुढे, 10 धावा धावफलकावरती. आता पहिल्यांदाच दुहेरी आकड्यावरती धावसंख्या बघायला मिळते मंगलमूर्ती 11 या संघाची. समीकरण 13 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावा अजूनही बनवायच्यात. शेवटचा चेंडू पण पुन्हा एकदा फेकावा लागेल का, तर यस, पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागणार आहे. तेरा चेंडू 23 समीकरण असणार आहे. यावेळी चांगला फटका, फॉलो थ्रू मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. मयुरेश रिफ्लेक्सेस हा गेम जाणला जातो, तर रिफ्लेक्सेस खूप चांगले आहेत मयुरेशकडे. संरक्षण केलं या एका धावेचं, कदाचित चौकार असं देखील समीकरण शिल्लक आता आहे. 12 चेंडू आणि 23 धावेंचं. बारा चेंडू आणि 23 समीकरण अजूनही असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती महेश शिंदे येतोय, लेफ्ट आर्म गोलंदाज. ज्या गोलंदाजांनी नक्कीच अनेक वर्ष चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, ओएसजी उमसाई गणेश संघासाठी. आज कामगिरी करतोय श्रीशा प्राप्ती 11, म्हणजे स्टेशन वाईज या पूल मधून वरती आलेला, टॉपला आलेला हा संघ आहे, टॉप 4 मध्ये आलेला हा संघ आहे. फाईट करतोय पूल बी मधून मंगलमूर्ती या संघासमोर. यावेळी चांगला फटका, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. प्रेमचा बचाव देखील तेवढाच चांगला होता, खूप चांगला बचाव प्रेमनी देखील केलाय. गणराज देखील चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 34 धावेचं लक्ष होतं. अगदी रात्रीच्या आपण सत्रामध्ये आहोत, जिथे 11 चेंडूंवरती अजूनही 22 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेणं गरजेचं आहे जर सरासरीचा विचार केला तर. 11 चेंडू 22 धावेवरती मॅच आहे. महेश शिंदे विपक्ष अनिकेत यावेळी स्विचचा प्रयत्न केला, चेंडू अंगाला आदळतोय, निघालाय. विकेट सॅक्रिफाईस इथे करावी लागते.
साईराजासाठी ती विकेट सॅक्रिफाईस केली आहे. खूप मोठा झटका अजून एक लागतोय मंगलमूर्ती 11 या संघाला. या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये देखील आपण असं दृश्य बघितलं जी सेमीफायनल 1 ची लढत होती. आता ही सेमीफायनल 2 ची लढत आहे ज्यामध्ये धावा येत नाहीयेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत, अगदी रात्रीच्या सत्रामध्ये आपण आहोत. प्रद्युत ज्योतात म्हणजे बाक्षा कारोजी जेते मैदान, ज्या मैदानावरती रंगतदार सामने बघायला मिळत आहेत. क्रिकेटचा हा महासंग्राम इथे रंगतो ज्याच्या सेमीफायनल 2 मध्ये आपण आहोत. 10 चेंडू आणि 22 समीकरण असणार आहे. 10 चेंडू 22 समीकरण. कोण जातंय मेगा फायनल मध्ये? यावेळी साईनी काय केलंय? कारण महेश शिंदे यष्ट्या अवधवस्त केलाय आणि बघा येस नक्कीच चेंडू जेव्हा फेकला होता तेव्हा अगदी आपल्या मुखातनं बोल्ड असं देखील महेश म्हटला होता आणि बोल्ड त्याने करून दाखवला. यष्ट्या इथे वाकवलात, अगदी उद्ध्वस्त केलात साईराजच्या देखील. आता समीकरण काय? आता अडचणी खाली संघ बघायला मिळतो आपल्याला मंगलमूर्ती संघ, कारण इथून समीकरण खूप कठीण आहे. 9 चेंडू आणि 22 धावेंवरती मॅच आली आहे. 9 चेंडू 22 धावा जिंकण्यासाठी. तर 22 धावेंचं संरक्षण होत आहे का? महेश यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण अकुच झालाय. थोडस फंबल नक्कीच केलं. एक धाव मिळणार आहे. एका धावेच्या साईने धावफलक पुढे जिंकण्यासाठी. समीकरण आता 8 चेंडू आणि 21 धावेंचं आहे. पार आलेत आणि सोहम देखील आले बॅटिंगसाठी. वेगळ्या शैलीमध्ये सोहम यांचा जर उल्लेख करायचा झाला तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील कार्यरत आहेत. आपल्या संघासाठी देखील अनेक वेळेस चांगली कामगिरी केली आहे. यावेळी चांगला फटका सोहमच्या बॅटमधून. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची शक्यता होती तर मयुरेश आहे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मॅच नक्कीच आता थोडीशी लांब बघायला मिळते आपल्याला. 7 चेंडू आणि 20 धावेंवरती. हा 8 चेंडू आणि 20 धावेंवरती. यावेळी पुढे सरसावले बिगेचा प्रयत्न केला. यशांवरती हिट करायचा प्रयत्न प्रेमचा देखील होता. सहा चेंडू आणि 19 धावेंची मॅच. सहा चेंडू 19 धावेंची आवश्यकता. पहिला चेंडू मनीष कोठा आलाय आणि अशाच प्रकारे हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रेमने प्रयत्न केला. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. डायरेक्ट हिट झालेला नाहीये. सोहमला स्ट्राईक मिळते. आता समीकरण असणारं 5 चेंडू आणि 18 धावेंचं. चेंडू 18 धावेंचं समीकरण होतं. यष्ट्या इथे देखील उद्ध्वस्त केलायत आणि या फक्त यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात की तिकीट इथे मिळवून दिलंय श्री साई तृप्ती 11 डोंबोली संघाला मेगा फायनल्स. श्री साई प्राप्ती 11 डोंबोली हा संघ चांगली फाईट करतो. 4 चेंडू 18 वरती मॅच आहे. पुढे सरसावला बिगेटचा प्रयत्न. यावेळी यशांना चेंडू अडळला. सचिन देखील आल्या पावली परत जातात. काय करायचं? बॉल आउट करायचं. फायनलची पहिली मॅच खेळू, मग टायमिंग बघू आणि नंतर मग बॉल घेऊया आपण. फायनल खेळू. पहिले फायनल होऊ. पण पहिले काय बोल? पहिले थर्ड प्लेस बोलून मग देऊन ठेव. काय? पहिले थर्ड प्लेसचं बोलू.
यावेळी देखील डायरेक्ट हिट केलाय. 2 नक्कीच मिस केले पण 2 हिट देखील केलेत प्रेमनी. अजून एक बॅटर आउट झालेत. विकेटचं पतन किती झालंय? विकेट्स गेल्यात. सहा गडी बाद झालेत. 6 डाऊन. 6 विकेट्स गेल्यात मंगलमूर्ती संघाच्या. प्रशांत आल्यात बॅटिंग साठी. नेक्स्ट बॉल फॉलो थ्रू मध्ये बघा पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला आणि 2 चेंडू नक्कीच यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉल असणार आहे. चला थोडस स्पीड अप करा. यावेळी हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न प्रेमनी यष्ट उद्ध्वस्त केला. तर बॅटर आउट असणार आहे आणि मॅच इथे संपली आहे. श्री